आज दिनांक 26/9/2025 रोजी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून रवी भवन नागपूर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे। या बैठकीला आवर्जून उपस्थित नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संदीपजी मेश्राम, जय भीम, नागपूर जिल्ह्याचे महासचिव संजयजी सरदार, मी स्वतः भूषण सोमकुवर नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष, माझ्या राईट हँड साईडनी बसलेले सचिनजी मेश्राम, आझाद समाज पार्टी उत्तर नागपूर अध्यक्ष, आझाद समाज पार्टी कामठी विधानसभा अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ थूल, आमचे मीडिया प्रभारी सुशीलजी ढोलेकर, हे सगळे या प्रेस कॉन्फरन्सला या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रेस कॉन्फरन्सचा घेण्याच्या मागचा जो मुख्य जो उद्देश आहे तो उद्देश असा की नागपूर शहरामध्ये 10 नोंदणीकृत कार्यालय आहे आणि या नोंदणीकृत कार्यालयामध्ये जे संबंधित जे अधिकारी आहे ते पैसे घेऊन रजिस्ट्री लावण्याचे काम करत आहे। हा प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे। संबंधित अधिकाऱ्यांना आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही पत्रव्यवहार केला आणि नागपूर ग्रामीण ची जी रजिस्ट्री आहे ती बंद आहे आणि ती सुरू करण्यासाठी, कारण या विषयाला घेऊन नागपूर शहरातले आणि नागपूर ग्रामीणमधले सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य व्यापारी हे सगळे त्रस्त आहेत आणि संबंधित विषयाला घेऊन आम्ही नोंदणीकृत अधिकारी जे 10 ऑफिस आहे त्या लोकांसोबत संपर्क साधला, त्या लोकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि ती चर्चा करत असताना त्यांच्याकडून जेव्हा आपण त्यांच्याकडे रजिस्ट्री करायला गेलो त्यावेळी त्यांच्याकडून पैशाची मागणी होते। तर आणि पैशाची मागणी किती की सर्वसामान्य माणसाला न झेपणारी मागणी त्यांच्याकडून होत असते। पैशाची मागणी साधारण त्यांच्याकडून 80,000 ते 1 लाखपर्यंत पैशाची मागणी होत असते। जर आपल्याला साधे डॉक्युमेंट्स लावायचे असले, लाईक विक्रीचा करारनामा आपल्याला करायचा असला, तर विक्रीचा करारनामा करण्यासाठी रजिस्ट्रारकडून आपल्याला 30,000 ते 40,000 एवढी रक्कम आपल्याकडून त्यांच्याकडून मागितली जाते आणि हा एक खूप मोठा चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून रजिस्ट्रार आपल्याकडून पैसे घेत असतात आणि आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत तो नागपूर जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या जितके पण रजिस्ट्रार पैसे घेऊन रजिस्ट्री लावण्याचे जे काम करत आहेत त्यांच्या पर्दाफाश करण्याचं काम, त्यांना इशारा देण्याचं काम हे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये जर हा काळा बाजार जर बंद झाला नाही तर आझाद समाज पार्टीतर्फे पैसे घेऊन, लाच घेऊन काळा बाजार करणाऱ्या सर्व रजिस्ट्रार लोकांना आझाद समाज पार्टीतर्फे चोप देण्याचं काम, त्यांच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घुसून मारण्याचं काम हे आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, असा इशारा आम्ही देत आहोत। यानंतर या पत्रकार परिषदेला उपस्थित नागपूर जिल्ह्याचे आझाद समाज पार्टी अध्यक्ष माननीय संदीप भाऊ मेश्राम हे संबोधित करतील अशी त्यांना विनंती। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना जय भीम, नमस्कार। आज आझाद समाज पक्षाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन या नागपूर जिल्ह्यातील शासकीय प्रशासकीय जो यंत्रणा आहे त्याला अवगत करण्याचं काम आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्याचं काम करत आहोत। नागपूर जिल्ह्यामध्ये 10 रजिस्टर कार्यालय येतात आणि 10ही रजिस्टर कार्यालयामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये विक्रीपत्र हे बंद आहे। विक्रीपत्र का बरं बंद आहे अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्याकडनं केली तर सांगतात ते की वरतून आदेश आहे आणि वरतून आदेश म्हटलं तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात की 1961चा GR आहे। परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आझाद समाज पक्ष ज्या ग्राहकाच्या तक्रारी आहेत, ज्या जनमानसाच्या तक्रारी आहेत
त्या तक्रारी घेऊन आज आझाद समाज पार्टी पत्रकार परिषद घेत आहे. उपस्थित पत्रकार बंधूंनो, आपल्याला एकच सांगायचं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये जो आता जे विक्रीपत्र बंद आहेत आणि जे विक्रीपत्र आता सध्याच्या परिस्थितीत ते लावून घेत आहेत, नोंदणीकृत करून घेत आहेत, ते RL आणि आखीव पत्रिकेवाले डॉक्युमेंट्स नोंदणी करून घेत आहेत. परंतु नागपूर शहरामध्ये रिसेल जे डॉक्युमेंट आहे, म्हणजे 30, 35, 40 वर्षाच्या अगोदर शहरामध्ये एखाद्या सोसायटीने एखादी प्लॉट एखाद्या इस्लामाला विकलं असेल, त्याची विक्री झालेली असेल आणि त्याचं कर आकारणी टॅक्स असेल आणि NIT-कडे त्या लेआउटची नोंद असेल, तर ते पण विक्रीपत्र सध्याच्या परिस्थितीत बंद आहे. आणि वरिष्ठ जे नागपूर जिल्ह्याचे जे JDR आहेत त्यांना विचारणा केली तर ते सांगतात की आमच्याकडे असाही कोणताही अध्यादेश नाही. ते रजिस्ट्री लावून घेऊ पण शकतात, लावू नाही पण शकत, तो त्यांच्या मनाचा कारभार आहे. आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अशा लक्षात येते की जो आता सध्याच्या परिस्थितीत RL आखीव पत्रिकाचा जो इश्यू आहे, परंतु नागपूर शहरामध्ये NIT-ची संस्था आहे ती 2002ला आलेली आहे आणि NADP-ची जी प्रोसेस आहे ती 2012ला आलेली आहे आणि NIT-चा जो कायदा आहे, NMRD-चा जो कायदा आहे 2019ला या जिल्ह्यात लागू झालेला आहे. परंतु या कायद्याला अनुसरून नागपूर शहराच्या रजिस्टर कार्यालयामध्ये लाखो रुपयाची लूच मागून काही कार्यालयामध्ये विक्रीपत्र केल्या जातात. याचे संबंधित पुरावे आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि ज्या ठिकाणी पूर्ण नागपूर शहरामध्ये 10 रजिस्टर नोंदणीकृत कार्यालय येतात, परंतु नागपूर शहराच्या एका रजिस्टर कार्यालयामध्ये विक्रीचा करारनामा केला जातो आणि त्याच्यासाठी लाचलुचपत म्हणून तिथचा जो रजिस्टर आहे तो एका डॉक्युमेंटचे 20 ते 25 हजार रुपयाची लुचपत मागतो. परंतु हा सर्व जो लुचपतीचा जो काळा पैसा आहे हा शासनाच्या तिजोरीत न जाता एका विशिष्ट माणसाचा खिसा भरण्याचं काम ही यंत्रणा करत आहे आणि याला जनमानस खूप सारा त्रस्त झालेला आहे. बंधूंनो, आपल्याला एकच सांगायचं आहे की नागपूर शहरामध्ये 100% लेआउटमध्ये फक्त 10% लेआउट हे शासन असतील, ज्यांचे RL आखीव पत्रिका असतील. 90% जे लेआउट आहेत हे रिसेल आहेत, काही काळापूर्वी विकलेले आहेत आणि त्या प्लॉटवरती एखाद्या इस्लामाला प्रायव्हेट या खाजगी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घ्यायचं असेल तर ते विक्रीपत्र होत नसल्याने एखाद्या इस्लामाला आपलं एखादं काम करून घ्यायचं असेल तर ते काम तो सध्याच्या परिस्थितीत करू शकत नाही, परेशान आहे. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत की कित्येक ग्राहकाचे बँकेचे लोन मंजूर झालेले आहेत, त्यांची विक्रीपत्र न झाल्यामुळे त्यांचे बँकेचे हप्ते चालू झालेले आहेत, पण बिल्डरनी त्यांना पोझिशन दिलेले नाही. त्यांची काय गरज आहे. पण या राज्यामध्ये जे राज्याचे महसूल मंत्री आहेत, या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे, यांच्या ज्या काही योजना आहेत, यांच्या ज्या योजना आहेत, इतक्या साऱ्या योजना आहेत, मी न्यूजच्या माध्यमातून पाहत असतो. यांच्या इतक्या साऱ्या योजना आहेत, जनमानसाच्या समस्याच्या न्यूजच्या माध्यमातून पाहत असतो, परिपत्रक यांची आहेत, पण यांची कुठल्याही शासकीय कार्यालयात अंमलबजावणी झालेली नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत जे या राज्याचे महसूल मंत्री आहेत हे उठावरून शेळ्या राखण्यासारखं काम करत आहेत. या राज्यात जिल्ह्यात हाहाकार मचलेला आहे सध्याच्या परिस्थितीत. कारण आपल्याला दिसून येते आज
विक्रीपत्र रिसेल विक्रीपत्र रजिस्ट्री लागत नसल्यामुळे एखादा व्यक्ती एखादा प्लॉट घेतो, प्लॉट घेतल्याच्या नंतर कालांतराने तो विकतो, त्याच्याकडे पैसे येतात, मग तो दुसरी प्रॉपर्टी घेण्याच्या मार्गात असतो, परंतु या सध्या प्रक्रियेमध्ये असं दिसत नाही. त्या कारणाने आज आपण पाहतो सोन्याचा रेट वाढलेला आहे. सर्वसामान्य माणसाला घरापासून एकच कमी पैशाच्या लागत मध्ये असलेल्या घरापासून वंचित ठेवत आहोत. आज आपल्याला माहित आहे की या शहरामध्ये NMRDची जी संस्था 2019ला त्यांनी लागू केला, NMRD RL प्लॉट विका. आपण सर्वांना माहित असेल की NMRD करायला गेलं तर खूप सारा खर्च येतो आणि तो खर्च एकंदरीत पकडला तर 1600-1700 रुपयाच्या खाली ते प्लॉट भेटत नाही आणि 1700-1800 रुपयात जो प्लॉट भेटणार आहे 1000 फुटाचा 17 लाखाचा, आज सर्वसामान्य माणूस घेऊ शकतो का? मग त्यांनी आपलं घर कधी तयार करायचं? आज शहरामध्ये जे अविकसित जे लेआउट आहेत, पूर्वी टाकलेले लेआउट आहेत, त्यांच्यामध्ये कमी जास्त रेट असतो आणि तो त्या ठिकाणी आपलं प्लॉट घेतो, प्रायव्हेट बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेतो आणि त्या ठिकाणी आपलं घर बनवतो आणि त्या ठिकाणी तो आपलं वास्तव्य करण्याचं काम करत असतो. बंधूंनी हे सर्व लक्षात घेण्याचं काम, ग्राहकाच्या तक्रारी घेऊन आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही JDR असो, रजिस्ट्रार असो, या नागपूरचे आयुक्त असो, त्यांना आम्ही आज अवगत केलं की येणाऱ्या दिवसात जे भ्रष्टाचारी रजिस्टर ऑफिसमध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी लाचलुचपत घेऊन अगर ते समोरचे काम करत असतील तर त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन मारण्याचं काम इथचे भीम आर्मी, आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी करणार आहेत. आझाद समाज पार्टी कदाही खपून घेणार नाही. जनमानसाच्या कोणतेही जे कायदे बनतात हे जनमानसाच्या हितासाठी बनतात, पण हे सध्याच्या परिस्थितीत ज्यांनी जे कायदे काढलेले आहेत, जे अडचणी निर्माण करत आहेत, ह्या ज्या अडचणी आहेत ह्या जनमानसाच्या हिताच्या नाहीत आणि म्हणून आझाद समाज पार्टी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात रजिस्टर कार्यालयामध्ये जाऊन त्या लुचलाचपत घेणाऱ्या अधिकाऱ्याला मारल्याशिवाय, शोभ दिल्याशिवाय आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे कार्यकर्ते राहणार नाही. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा आम्ही तिथच्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हा आमचा आझाद समाज पक्षाचा इशारा आहे. तुम्ही म्हणाले की